ट्रॅफिकची एक फार मोठी समस्या म्हणजे आपण पूर्वी असं म्हणायचो की मुंबईमध्ये माणूस 3-3 तास अडकतो. मला असं वाटतं की मुंबई जसं कॉस्मोपॉलिटन झालेलं आहे, कुठेतरी पुणे एक पाऊल पुढे आहे सध्या कॉस्मोपॉलिटन या व्याख्येमध्ये जर पाहायला गेलं तर. इतक्या झपाट्यानं पुण्याचा अपग्रेडेशन होतंय आणि हे होत असताना अर्थात ट्रॅफिकही वाढलेलं आहे आणि समस्या ट्रॅफिकची हीच 2-1 तास किंवा 1.5-2 तास एका थोडक्या किलोमीटरसाठी लागणं. तर ह्याच्यावर म्हणून कसं टॅकल करता येईल? कारण मुंबईमध्ये आपण बघितलं की अनेक आपण अल्टरनेटिव्ह कोस्टल रोड असं सगळं करू शकतो. तसं पुण्यामध्ये काय वेगळा कन्सेप्ट तुम्ही येत्या काळामध्ये डेव्हलप करू इच्छिता? अर्थात त्याला वेळ लागेल कन्सेप्टचं परिवर्तन होण्यात, पण ह्याकडे ट्रॅफिककडे कसं पाहता? आता पुण्याचा आपण म्हणजे जेव्हा मागच्या काळात जो ट्रॅफिक आराखडा केला तर तो आता होऊ शकत नाही. त्यामुळे नव्याने आता आपण ट्रॅफिक आराखडा ऑलमोस्ट तयार करून आपल्याला जिल्हा ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल, आमचं पालकमंत्री होते अजितदादा आणि महानगरपालिका असं सगळ्यांनी मिळून आम्ही त्याचे प्रेझेंटेशन, सगळे आमदार, सगळे खासदार आम्ही त्याचं प्रेझेंटेशन घेतलं आणि आता त्याचा इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीने आणि त्याच्यामध्ये जे मोठे भाग आहेत म्हणजे मेट्रोच्या लाईन्स करणं, रिंग रोड करणं, मोठे मोठे DP रोड करणं, 20 मीटरची रुंदी असली पाहिजे असे रोड हे आखणं किंवा मिसिंग लिंक करणं, हे सगळे मोठे उपाय झाले. त्या दृष्टीचा आराखडा तर आपण करतोच आहे, पण छोटे छोटे उपाय करून कुठे आपण ट्रॅफिकचं कंजेशन सोडवू शकतो त्या दृष्टीने पण त्याच्यामध्ये आम्ही आत्ता खूप हे घेतले. त्याच्यातलं पहिला जो आहे ते आता मिसिंग लिंकचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केले. तर ह्या ट्रॅफिक म्हणजे काही ठिकाणी तर असं आहे की कुठे पार्किंग अनाधिकृत पार्किंग्स आहेत, कुठे बाबा तुमच्या वळणावरच काही अनाधिकृत बांधकामं आहेत. हे छोटे छोटे उपचार करून पण आज आम्ही पुण्याचं ट्रॅफिक सोडवण्यासाठी हे करतोय आणि तो आराखडावर इम्प्लिमेंटेशन सुरू केलं, ही सर्वात समाधानाची बाब आहे. खरं.